मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात. एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा उधाण. राज्याचे उपमुख्यमंत्री असूनही कायम कार्यकर्त्यांच्या गराडात असणाऱ्या आणि अडीनडीच्या प्रसंगी कायम कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा हात कोणीही धरू शकत नाही असं म्हटलं जातं. एकनाथ शिंदे यांच्या याच वृत्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. एकनाथ शिंदे हे केवळ स्वतःच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नव्हे तर दुसऱ्या पक्षातील नेत्यांनाही वेळप्रसंगी मदत करतात किंवा त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांची विचारपूस करतात. हाच अनुभव ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना आला आहे. संजय दिना पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा अलीकडेच अपघात झाला, त्यामुळे त्या सध्या रुग्णालयात आहेत. ही गोष्ट कळताच एकनाथ शिंदे हे मंगळवारी संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात गेले. एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनी अनेकदा राजकीय संघर्ष विसरून यापूर्वीसुद्धा अनेक विरोधकांच्या बाबतीत अशा पद्धतीच्या भेटीगाठी घेतल्याचं दिसून येते. अनेक उदाहरणं आहेत. संजय राऊत आजारी असताना शिंदे यांनी आमदार सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आता त्यांनी संजय दिना पाटील यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि एकनाथ शिंदेंचा स्वभाव पाहता एरवी या गोष्टीकडे सामान्यपणे पाहिले गेले असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या बातम्या जोर धरत असताना एकनाथ शिंदे हे संजय दिना पाटलांच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी वेळ काढून रुग्णालयात गेल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची कुजबूज सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.